मला एक गोष्ट कळत नाही, ही राधिका आपल्याकडे का राहायला येणार आहे? काल दिवसभरात दुनियाभराचे फोन येऊन गेले, पण तू कुठे गेला होतास तडमडायला? मी तुला एक अट घातली होती. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, काल मी बाबांना गच्च मिठी मारून खूप खूप बोलले त्यांच्याशी. दुःखावर दोनच पर्याय असतात, एक तर अजून दुःखी व्हायचं किंवा मग हसत हसत दुःखाला सामोरं जायचं. येताना जरा मोकळ्या हातांनीच या मॅडम. मौल्यवान ऐवज ठेवायचा तुमच्या हातांवर. आयुष्यात सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. याही प्रश्नातून काहीतरी मार्ग निघेल. अहिल्याताई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अरे वा, नशीब तू माझी परवानगी घेऊन बोलतेस, नाहीतर मी तुला काहीतरी उलट बोलले असते. नशीब तुम्ही काही उलट बोलला नाही, कारण मी ते ऐकून घेतलं नसतं. अच्छा, मग जे काही बोलायचं ना ते पटपट बोल, कळलं? आत्याबाईंची 75 आपण साजरी करतोय. सगळं घर तिकडे असणार आहे. सुमिताईला बोलवून घ्यायचं होतं. म्हटलं एकदा तुम्हाला विचारावं. का? चांगल्या दिवशी तुला तमाशे करायची इच्छा आहे का? उद्या म्हणशील परशू भाऊजी नाही घरात आणू. ती वेडी गेली इस्पितळात आणि ते गेले जेलमध्ये. थोडे दिवस तरी या घरात शांतता आहे. बघवत नाहीये का तुला? बरं आहे ना? आता राहिली एकच कटकट, त्या दोघांची कार्टी. तिलाही कुठेतरी फेकून द्या. अहिल्याताई, तोपर्यंत माझ्याबद्दल आणि सुमिताईबद्दल बोलताय ना, तोवर ठीक आहे. शिवबद्दल एक माझ्या समोर आवाज चढवून बोलायचं नाही. आणि त्या वेडीला जर का या घरात यायचं असेल ना तर येऊ दे, पण मी तिच्या समोर येणार नाही. तिला जर का कोणाचा खून करायचा असेल तरी करू दे, पण मी तरीही तिच्या समोर येणार नाही. आणि काय ग, तू पार्ट्या कसल्या करतेस? तू संध्याकाळपर्यंत जरी या घरात दिसलीस ना तरी खूप झालं. म्हणजे 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 तुला कळेलच संध्याकाळी. ऑल द बेस्ट. ओ कर्व, काय सांगितलेलं काम केलं का नाही? आजपर्यंत असं कधी झालंय का की मला कुठली तरी जबाबदारी दिली आणि मी ती पार पाडली नाही? फोटो फोटो म्हणलं हळल्याबाईला दिलं का नाही? सगळा कार्यक्रम कसा सागर संगीत पार पाडलाय. तुम्ही चिंताच करू नका. नुसतं फोटो दिलं का निरोप पण सांगितलंय? तुम्ही जसं सांगितलं तसंच सगळं सांगितलंय. अहो, मनाचं असं काहीतरी सांगायची आमची विषादच नाही ना. मग राग शांत झाला का नाही हळल्याबाईचा? त्यांचं एक बरं आहे, कितीही रागावलेल्या असल्या तरी आपल्या कामात कसूर ठेवत नाहीत. कशा ठेवणार, पण यामध्ये शेवटी त्यांचाच फायदा आहे. पण करू, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं बाईंकडे बोलायची गरज नाही. हो, माहिती आहे मला साहेब.
फक्त तुम्ही एवढंच सांगा की आता मी आर्यन साहेबांवर लक्ष ठेवायचं आहे का नाही? चुकून सुद्धा आर्यन बाबाच्या नादी लागू नका कर्व. पण काय, आर्यन बाबाचं डोकं आपल्यापेक्षा जास्त पुढं पळतं, कळलं का? ते जा तुम्ही, तुमचं हे नेहमीच आहे. मी बघतो काय करायचं ती. काय करवे, काही काम काढलं होतं? नाही, सहज. निगा कर्व. कर्वे असे का निघाले? हे ऑफिसवर त्याचं काहीतरी काम होतं म्हणून गेला तो. जना, तुम्ही माझ्या मागे खेळ तर खेळत नाही आहात ना? हो युगंधराबाई, तशी आमची बिशद आहे का? हा, काय नाही, त्याची नेहमीची ऑफिसची रडगणी होती. माझ्या लेवलला मिटवतो तुम्ही, आणि तेवढ्यासाठी तू इथं आलो होय? नाही, मला आर्यन बद्दल बोलायचं होतं. आर्यन, आत्या आजीचा ना 75वा वाढदिवस आलाय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो सेलिब्रेट करायचं ठरवलंय. सो किल्लेदार कुटुंबियांच्या वतीने मी तुला इन्व्हाइट करते आणि मिस्टर आर्यन सरतापे, तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. थँक्यू अमृता, थँक्यू सो मच. तुम्हाला इन्व्हाइट केलंस. पण खरं सांगू अमृता, मला नाही जमणार यायला. म्हणजे हे निमंत्रण मला तू दिलंयस अमृता, नरसिंह किल्लेदारांनी नाही. उगाच मला समोर बघून त्यांचा पारा चढायचा. मला काहीही माहित नाहीये तू यायचंयस, आणि तसंही तुझ्या येण्याने बाबांना काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. तसं नाही का अमृता, पण मला इतकंच म्हणायचंय की तुमच्या घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना माझ्यामुळे खोळंबा नको ग. घरात कितीही आनंदाचं वातावरण असलं ना तरी काही जणांची तोंड कायम वाकडीच असतात. त्याला आपण तरी काय करणार? म्हणजे अहिल्या काकू म्हणायचंय का तुला? तिचं नावही घ्यायची इच्छा नाहीये माझी. आता हेच बघ ना, आत्या आजीच्या फंक्शनला सुमित्रा काकूच्या येण्यावर तिचं ऑब्जेक्शन आहे. अमृता, सुमित्रा काकूचं येणं तुला इतकं गरजेचं वाटत असेल तर मी बोलू अहिल्या काकूशी? नको, ती कोणाचंही काहीही ऐकत नाही. उगाच तू बोलायला जाशील आणि तमाशा व्हायचा. तसं काही होणार नाही अमृता. तू मला जादूगर असं नाव ठेवलंयस ना, मग बघ ना माझी जादू तर बघ. आर्यन, ती जर रागाच्या भरात तुला काहीतरी बोलली ना तर मला ते सहन नाही होणार. आणि त्यानंतर घरात जे तमाशे होतील ना ते कोण निस्तरणार? अमृता, तसं काहीही होणार नाही. मी एकदा ठरवलं ना एखाद्या माणसाला कन्व्हिन्स करायचं की मग कन्व्हिन्स करूनच राहणार. आर्यन, माणसं आणि अहिल्या काकू यात जमीन आसमानाचा फरक आहे. तू घाबरू नकोस अमृता. आता हे प्रकरण ना जादूगर आर्यननी त्याच्या हातात घेतलंय. बघच माझी जादू. थोड्याच वेळात अहिल्या काकू स्वतःहून तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल की सुमित्रा काकू या कार्यक्रमाला आली तर माझी काहीच हरकत नाही. बघच तू. पाहून न पाहिल्यासारखं केलं तुम्ही. मी काही तुझं आणि तुझ्या आईचं देणं लागत नाही तुला माहिती हो बघून. मला. थोडं बोलायचं तुमच्याशी. जे काही बोलायचं ते पटपट बोल, मी खूप बिझी आहे. आत्याबाईंची 75 आहे तर मी काय करू? तुम्ही काहीही करू नका हो.
शांत राहा आणि घरातले बाकीचे जे काही करतायत ते त्यांना निमूटपणे करू द्या. अमृताची इच्छा आहे की सुमित्रा काकूंनी पण त्या कार्यक्रमाला यावं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? हे सगळं मला विचारणारा तू कोण आहेस? या आमच्या घरातल्या गोष्टी आहेत, कळलं? अहिल्या काकू, किती विसरभोळा आहात हो तुम्ही. मागच्या वेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं विसरलात? माझ्याशी बोलताना सूर खालचा लावायचा. अमृताची जशी इच्छा आहे तसं जाऊन करा. अमृताची इच्छा आहे का जानकीची? तुझा बरा 2 दगडांवरचा खेळ चाललाय. ही माझी इच्छा आहे असं समजा तुम्ही. मग तर काय प्रॉब्लेम नाहीये ना तुम्हाला? लगेच अमृताच्या खोलीत जा आणि तिला स्वतःहून सांगा की सुमित्राला घेऊन ये म्हणून. मी असं काहीही करणार नाही. अरे तुझ्या आईला नाही जुमानलं, तिकडे तू कोण आहेस? आईला काकू, मला ना ब्लॅकमेल करायला अजिबात आवडत नाही हो. पण समोरच्याला जर तीच भाषा कळत असेल तर मी तरी काय करणार. म्हणजे तू मला ब्लॅकमेल करणार आहेस? नाईलाज आहे हो माझा. त्याचं काय आहे ना, तुम्ही केलेल्या कॉलचं रेकॉर्डिंग अजूनही माझ्याकडे आहे. रादर आत्ता माझ्या मोबाईलमध्ये ते ऐकायचं तुम्हाला? राहू दे, राहू दे. तुझं हे ब्लॅकमेलिंग आहे ना, ते जास्त दिवस चालणार नाही. घरातल्या भल्या भल्यांना गुडघे टेकायला लावले आहेत मी, हे जरा ध्यानात असू दे. पुन्हा चुकताय तुम्ही काकू. मी तुमच्या घरातला आहे का? नाही ना. मग तुमचे हे नियम मला नाही लागू होत. अजून गेला नाहीत तुम्ही? ठीक आहे. आता तुम्हालाच तुमची काळजी नाहीये तर मी तरी तुमची काळजी का करू ना. नरसिंह काका कुठे सांगता का मला प्लीज? राहू दे, राहू दे. आत्ता माझे हात दगडाखाली आहेत ना, हो. पण एक लक्षात ठेव, तुझी ही नाटकं जास्त दिवस चालू देणार नाहीये मी, कळलं? पुढचं पुढे बघू आपण. पण आता लगेच जा आणि अमृताला मी सांगितलं तसं जाऊन सांगा. लगेच. अमृता, अरे वा, काकू आज कॉफी नाही आणलीस. त्या दिवशी फार छान झाली होती कॉफी. अमृता, मी एका वेगळ्याच विषयावर बोलायला आले. तुम्ही जो आत्याबाईंच्या 75चा कार्यक्रम करणार आहात ना, त्यात सुमित्राला बोलवायचं असेल तर बोलवू शकता. माझी काहीच हरकत नाही. अरे वा, नाही म्हणजे उशिरा का होईना तुला काहीतरी चांगलं सुचलं, हेही काही कमी नाहीये. आर्यन, तू खरंच जादूगार आहेस. ठीक आहे, मी सांगतो साहेबांना. नाही नाही, त्यापेक्षा एक काम करतो, मी स्वतः तिकडे येतो आत्ता. सविस्तर बोलणं होईल आपलं. हां ठीक आहे, ठेवतो. निघतोच मी. हो. वाकनीस काका. वहिनी साहेब, काही काम काढलेत का? हो, मी तुम्हाला माहिती आहे ना, आत्याबाईंची 75 आपण जोरात साजरी करतोय म्हणून. हो, मला कल्पना आहे. तुम्हाला काही मदत लागली तर मला नक्की सांगा. हो,
त्या दिवशी घरातले सगळेच इकडे असतील, तेव्हा सुमित्राला सुद्धा परत बोलवून आणावं असं मला वाटतं. त्यासाठी माझ्याबरोबर हॉस्पिटलात याल का तुम्ही? हो येईल की, नक्की येईल. पण पण काय? नाही म्हणजे साहेबांची परवानगी आहे ना, नाहीतर उगाच मी बोललीये त्यांच्याशी, ते काही नाही म्हणाले नाही. आणि अहिल्या वहिनी त्यांच्याशी बोलले मी, पण ते ठीक आहे, ते मी बघून घेते. तुम्ही फक्त माझ्याबरोबर हॉस्पिटलात चला. ठीक आहे. आणखी काही काम? काही नाही. येतो मी. हसण्यासारखं काय जना? मनात लाडू फुटतायत. आर्यन बाबाच्या लग्नाचे लाडू फुटतायत. युगंधरे, तुझा लेक नरशिंहाच्या लेकीशी लग्न करतोय. ही बातमी मीच तुला सांगितली, तीच तू मला पुन्हा नको सांगूस. नाही, आतापर्यंत ती टेम्परवारी होती, आता परमनंट झालेली आहे. जना, यात हसण्यासारखं काही नाहीये. या विषयातलं गांभीर्य लक्षात घे. आर्यन अमृतावर प्रेम करत नाहीये, त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललंय. त्याच्या मनात काय चाललंय ते राहू दे ग. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते कळू दे मला. नरसिंहाचा सूड उगवण्यासाठी त्याच्या मुलीचा आधार घेतलेला मला चालणार नाही. माझ्या नवऱ्याचा खून करून नरसिंह मंत्रीपदापर्यंत पोचला. आर्यनही नेमकं तेच करतोय. तो अगदी नरसिंहासारखाच वागतोय जना. तू कशाला तुझ्या जीवाची काळजी करतेस? मला नाही वाटत आर्यन बाबा तसं काय करेल म्हणून. तुझ्यापेक्षा जास्त चांगला मी त्याला ओळखते. विनायकची शांतता आणि माझी आक्रमकता दोन्ही एकत्र आहे त्याच्यामध्ये. जना त्याला समजाव, त्याला म्हणा डोकं शांत ठेव. आईला आर्यन बाबा, तू म्हणजे धमाल उडवून देणार आहेस. आम्ही आपलं उगाच भुई थोपटत होतो, पण तुझा एक टोला उदा नागाचा फणस ठेचणार आहे. हाणच्या मारी हाण. चहा. मी बाहेरून आलो की नर्मदा सुद्धा असाच गरम गरम चहा घेऊन यायची माझ्यासाठी. मग म्हणून तर मी आणला. मी त्यांची सावलीच आहे. पण मला तसं नाही चालणार जानकी. तुला तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे तसं ते आहे, पण अजून एक गोष्ट करावीस असं वाटतं. नर्मदेच्या मायेनं अमृताला जप, एवढी एकच इच्छा आहे माझी. ते तर मी करीनच, पण अमृताची मी फक्त आई नाहीये, मैत्रीण पण आहे. त्यामुळे आईच्या मायेने सांभाळताना मैत्रिणीचं नातं पण जपलं पाहिजे ना. या दोन्ही दगडांवरची कसरत जमणार आहे तुला? मग माझं नाव जानकी नरसिंह किल्लेदार आहे. मला काहीच अशक्य नाहीये. खरंच, आणि ते सिद्धही करून दाखवलंस तू. कारण तुझ्याचमुळे माझी अमृता माझ्याशी बोलायला लागली. बरं मला एक सांग, आत्याबाईंच्या 75ची तयारी कशी चालली आहे? जोरात चालू आहे. म्हणजे कार्यक्रम तसा छोटाच करतोय, पण तयारी जोरात चालू आहे. फक्त सुमिताई इकडे असती तर. बोलावून घ्या तिला. फक्त तिची सगळी जबाबदारी तुझी. त्याची तुम्ही नका काळजी करू, ते सगळं मी पाहते. पण अहिल्याताई, तिला समजावतो मी. तू नको काळजी करू.
100 वर्ष आयुष्य आहे तुला अहिल्या. आत्ता तुझाच विषय चालला होता. कोणाची काही तक्रार आहे का माझ्याबद्दल? तक्रार कसली? आत्याबाईंच्या 75ला सुमित्राला बोलावून घ्यायचंय. सगळेच जण असणार तर तीही असली तर बरी नाही का? मग बोलवा ना, माझी काहीच हरकत नाही. माझं अमृताशीही बोलणं झालं. तर का सगळेच जमणार असतील तर तिला लांब कशाला ठेवायचं ना. झालं, आता कोणाचीच काही हरकत नाहीये. लागा तयारीला. भाऊजी, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे तुम्हाला काही दाखवायचंय. काय? मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा ना.